गाइस, वेलकम बैक टू आवर चॅनल। तर आज आमचे पप्पा आम्हाला शिकवणार आहेत पोहे बनवायला। पोहे तर मला बनवता येतात, तरी पण एकदा त्यांच्या हाताने आपण पोहे शिकूया। मी घेते मला चहा प्यायला। सगळ्यात आधी आपण तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आता पप्पा टाकतात शेंगदाणे। शेंगदाण्याला किती शिजवायचं सांगत आहे ना? 2 मिनिटं। 2 मिनिटं शेंगदाण्याला लाल होऊन द्यायचं। हे आहे आपलं फरसाण आणि चहामध्ये फरसाण खायला आवडतं, त्यामुळे आपण डायरेक्ट चहामध्ये फरसाण ॲड करूया। तेल आपण काढून दिलं, असे लाल करून घ्यायचे चांगलं। कांद्याला लाल होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे। नंतर त्याची टाकायची आहे थोडीशी मिरची आणि इकडे माझं चाय गरम आहे। हे आपले पोहे, टोमॅटो आणि हे आपले बटाटे ते आता याच्यामध्ये जाते हळूहळू करत। त्याला रेसिपी पण सांगा ना, तुम्ही बनवताय तू सांगतेस ना, त्याच बस झालं। तुम्ही पण सांगा। नाही सांगत। वाचता काय माझ्या व्हिडिओमध्ये? कांदा परतवायला घेतलाय। इंस्टंट पोहा रेसिपी। त्यात टोमॅटो टाकायला घेतलाय। अगोदर आधी कांदा टाकला, नंतर मिरची आणि आता त्याच्यामध्ये ॲड केले टोमॅटो। तेलात आपण तेलामध्ये मीठ, आता त्याच्यामध्ये टाकणार थोडीशी हळद। हळद किती टाकायची? 1 चमचा, अर्धा चमचा हळद। सगळं झालं ना तर माझ्याकडे द्या, मी सांगा ते बनवलंय।